कामधंदा पावा काहीतरी. आंब्यात झाड झालं इकडं, पण ते नेमकं लाईट खाली झालं. काही बाब बाबूराव, काय एवढे काही तिरकी तारकी बघत चालले हो. मग काय करायचं? मग काय करायचं म्हणजे? मग एवढं काऊन टाईट असल्यासारखं वागता? नाही आता आपला स्वभाव बदलला. मी सकाळी पण तुम्हाला आपल्या पंचायत समितीजवळ आवाज दिला. हा तुम्ही गाडीवर होते कोणच तरी. हा होतो. हा, मग तुम्हाला त्या आवाज दिला, आवाज नाही आला का माझा? नाही नाही, मी नाही जुमारीत आता कोणाला. तू म्हणत नाही म्हणजे? काही गरज नाही आता. गावात राहायचंय तुम्हाला? मग आता राहायचं मग काय काही. एवढा माच कशासाठी पण? काच माझ स्वतःच आहे. अगं बया, आणि मग अंबानीची आवलाद आहेत काय तुम्ही? म्हणजे त्याला काय आम्हाला काय लय मोठा आहे काय असं? अहो त्याला मी एवढा माज नाही, एवढा तुम्हाला. हा त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आहे. मग आपल्या पुढे आता कोणीच काही नाही, कोणीच नाही. तर बाई 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 बाई, हा. चांगलं आहे. पाया खाली धूळ सुद्धा नाही आपल्याला. जा. म्हणा असं झालं तर परत हा, नुसतं पाया खालून वरून बघायला सांगा. निघा. नीट बोल बघा, नीट मग काय नीट? नीट. तुमच्या तोंडात हा. बघून बोल राहिले तुम्ही, काय माझ्याकडे बोलायला जरा का? बाया बाया द्या. मग काय? निघा. आम्हाला काय बायका नाही काय? हा, बद्री नाही तर. अय इकडे का तू? इकडे येऊ तू म्हणजे दलबद्री कोणाला म्हटली तू? बोट खाली करू. नाही रे, बोलता नीट बोलायचा. नीट बोलायचं म्हणजे? गाठ बाबेशी आता. बाबाशी गाडी म्हणजे काय? हा, काय दलबद्री लावलं? हा? अशी उचलून करा फिरीन ना, सापडायची पण नाही तू कोणत्या काय काय आपल्याला. तू काय तू आता बोलती तू? हा, तू नाद नको करू मावाला. कसली गुरमी मा तुम्हाला? नाद करूच नको तू. तुम्हाला गुरमी बरोबर कसली एवढी? समजेल तुला. समजेल तुला म्हणजे? एक दिवस जाऊ पडी पडेल ना. बाबूराव, हा. तुम्ही ना स्वाती कदम सोबत गाठ आहे तुमची. तू- अख्ख्या गावाला माहिती आहे आपण काय अरे करतो तू म्हणून. असं स्वाती का मला काय करायची? तुम्ही असं बाबूराव गेले तिकडे तीन मग time बोल- काय करायचं? बोलता नीट बोलत आहे. मग मी तुम्हाला काय बोललो का? मी तुम्हाला नीट बोलले होते का नाही? काय मी नीट बोलले होते बाबूराव, का हो? अशी का बरं एवढं? बरं मी रस्त्याने गप चाललो होतो ना, तुला टकरायची काही गरजच नव्हती ना. अहो पण तुम्ही नेहमी भेटल्यावर तुम्ही स्वतःहून बोलता, म्हणून मला वाटलं बोला तुमच्यासोबत काय चाललं काही नाही. काय बोलत असं काय? काय बोला म्हणजे? काय? अगं बया, तू कुठे बोलायसारखी व्यवस्थित बोलत ही. असं होय. जास्त दिवस नसतं लागत हे उतरवायला. हा, माझं ना जो ऐकन त्याला सांगायचं, आम्हाला नाही सांगायचं. जाय गे तू, जाय जाय हा. जे तुमच्या जीवावर काय मग पुढे हिंडत असं तू तू बास तिला डोकं नको लावी जाऊ. जाओ बाबूराव, चल तू तू चला आधी. निघा इथं. तू निघ, तुम्ही निघा तू पहिले. निघ. मी रस्त्यात उभा आहे. चल मी निघ. बी रस्त्यात उभा आहे. तो रस्ता मला अटकवलं होतं ना तू. तुमच्या बापाचा आहे का रस्ता? बापी काढू का? तुला एकच सांगतो. तुमच्या बापाचा आहे का? आता काय आला तर प्लास्टर रस्ता मी करायचा. कोण म्हणलं चालली? बाबा? तुम्ही निघा इथून. ए? निघा इथून. जावा. थांबवेल मला. ओ बाबूराव, काय राम राम. काय रे? काय चाललंय बरं आहे ना? हा बरं बरं. काय येते हा? ए बरे. बरं काय करायचं? बऱ्या बिऱ्या जरा बोलायचं आहे, नीट बोलायचं जरा सांग. हा हा ए, तुला काय झालं बरं? हे काय झालं म्हणजे? पाऊस आला इकडे बरं. इकडे दमते काय बाबूराव, सारखे ना कोंबडी तळा तळा पाडी कचा कचा दाता खाली घाली. बाब्या, हा. ए बाब्या, अरे तुला झालंय काय पर्या? मी तुला फक्त बाबूराव म्हणलो. नीट बोलायचं कधी पाऊस आला इकडे पाहतो मी. तो काय पाहत थोडं दिल परत म्हटलं काय पाहतो इकडे इकडे इकडे. माणूस मध्ये झाला माझा नाही, नाही, नाही. तुला काही मी बोललो का? तुला काही शिवी दिली का? तुला काही बोललो का? एवढं पुढे माराय ना आवाजच द्यायचं नाही तो. हा बाब्या तुला झालं मारायचं का? मारायचं नाही अजिबात. हा नीट बोलायचं पैसा नीट. बिसा आला काय पर्या तू माझला एवढा? अरे पैसा आल्यावर अरे बाब्या, इसरू नको. पुढीला माग पैसे मागत होता तू. अरे गेले ते दिवस, हा? गेले ते दिवस आता. कालच गायच्या तुला मी घेऊन दिली काल. अरे तू काय आहे माझी अशी बाब. काय झालं काल घेऊन गेले ना नेमकं मला पाकिट घेऊन राहिलं होतं. हा, हा बायकोला काढून देत होतं पाकिट. हा, तिला पैसे लागत होते, हा. मी पैसे दिले नाही तिला हा. कालच्या रात्री. हा. मग तिला काय केलं आज रात्री तुला एवढी गुरमी काय ना आली बा असं? बरोबर काय राहिलं नाही ना, तुला- अरे मी बा काय करतो बा काय खातो. अरे बाबूराव, तुला मी फक्त बाबूराव म्हणलो होतो. तू म्हणतो अरे माझ्या बाबा बोला तू बरं बाब्या, मग तुला काय म्हणायचं? काय बरं काय करत तुला मारायची बाब्या? बाबराव नाही म्हणतेस का? हा तुला लहान पोर वाटलं का? लहान पोर वाटलं का? अचानक तुला लगे बाब्याचं बाबूराव झालं. हे बघ याच्या पुढे जरा असं मोठ्याने आवाज केला बाब्या हा. तर डोळे काढून गोटे केला जरा ठेव. अबे तुला झालंय काय नाही नाही? रे आता नादालाच लागायचं नाही आपल्या, हा? नादालाच लागायचं नाही. मला काय कळलं? गाव एक का बाबराव एक काय आता? बाबू, हो किती पैसा आला तुझ्या घरचा? अरे बा थपे थपे लागले आता. हा? थपे थपे हा का? हा मोजा येतो का?
सासऱ्यानं जागा बिगा विकली असेल घेतला त्याच्या बाहेर. जेव्हा नाही जगत मी अरे तुला काय घालत्या बाय नीट बोला बाब्या ए. गच्ची सोड नीट बोल. चला तू काय चपमार हा. हा ते लसण्या अरे गांठ्या सोडून काय तू एक लगे लागला छातीत आणून येणार तू आता जातो का गप्पी बाब्या दोस्ती विसरला काय तू दोस्ताला म्हणतोय असं मग नीट बोलत जायचं अरे पण मग काय बाबा काय चाललंय म्हणजे आता तुला इज्जत द्यायची बुवा असं माझी इज्जत ही तुला द्यावाच लागेल अरे मग इज्जत देत नाही का तुला चार माणसात आपलं आपलं दोघं असलो काय गरज आहे इज्जतीची बरं जायचं काय म्हणत मी होता बोल तुला एक काहीतरी सांगणार होतो तुला घेतली लांबला बरं, सांग का पटकन अरे सांग. येड्या आपल्या गावच्या मंदिरात चोरी झाली चोरी अरे हा झाली सर हा? झाली सर ना एवढं नॉर्मल वाटतं तुला हा. अरे तो मुकुट सोन्याचा अरे पण गेला किती सर कोटीचा होता माहितीये का तुला हा. तो गेला चोरीला आता गावाचा गेला ना बाबूराव गावचा जाणता नागरिक तू अरे हा आपण आता आपल्याला काय करायचं तू पण तुला कळकळ नाही का लागली काय? कळ नाही लागली आपण सरळ सोडून गेलो अरे त्या सोन्या माग प्रत्येकाची पै जमा केलेली आणि तसं तो मुकुट बनवला होता त्या बेर पैसे दिले ना मग तवा तवा बैल जोडी ओपेल होती हा, आठवतं हा. का? बैल ओपले हा? 3,000 रुपये प्रत्येक घरावर वर्गणी आली घेतले घेतले आपलं गाव किती मोठे हा बघ 500 ते 600 उभं आहे आपला उमराय हा? किती कोटी जमलं तर तेव्हा ते सोनं चढवलं देवाला बरोबर आणि तुला हळहळ नाही मी नाही हाणायला करणार अरे तुला बैल ओपली ती म्हैस हे बघ आपण दान करताना दान केलं मग आता गावाने ठरवायचं काय बाब्या. करायचं. एकटा बाबूराव काय करू शकत नाही तू बदलला गाड्या काय काय बघायला बदलला. तुला कोणाच काही राहिलं नाही आता गाव का जायला चोरीने मला काय करायचं याचा अर्थ 100% तुला काही ना पैसा आलाय म्हणून तू मारतो हा, बरं. हे बघ, सासऱ्याला- तुला काय म्हणायचे मग? सासऱ्याच्या जीव लय दिवस मजा नाही मारता येत लक्षात ठेव तुला काय म्हणायचे म्हण बस जातो मी हा जा. यायला तरी म्हणले पांड्याच काय बोल राहील मला आणि गावात चोरी झाली मंदिराची सोना चोरून नेलं म्हणून याला आता कोणा नेलं असतं काय माहिती आता कोण तपास करेल बसतं ज्याच गावात बुचका पडेल करेल तपास मोर जाऊ तिकडे एकट्या बाबेच्याला काय होणार आहे हा चला आता आहे ना अरे पांडे असं बोलून गेले म्हणलं गावात चोरी झाली मंदिराची याला मला नाही खरं पडेल या पांड्याचं पण आता आहे ना सोमला फोन लावून विचारतो ना आधी नाही त्याला इकडे बोलून घेतो हॅलो सोम तुला एक विचारू का रे अरे मला एक जण असं बोलला पांडू नाही का तो खरंच आपल्या गावात चोरी झाली का रे बरं एक मिनिट तू इकडे येतो का शाळेच्या पाठीमागे ये बरं हा हा तिकडं बसेल मी हे पाऊस चाललाय ना तिकडं थांबलोय मी हा लवकर ये काय रे तुला फोन करून टाइम झालाय अहो काय तुम्ही तिकडे शेड मध्ये आखी शेड मध्ये शोधत बसलो तुला म्हणलं शाळेच्या पाठीमागे इकडे थांबलो तो पाऊस चालू होता मग पाऊस उघडला म्हणलं चला तिकडे करे पण हाय काय येई ना म्हटलं मग चला घरी निघून चाललो होतो अहो मग फोन करायचा तिथं मी किती वेळ बसलो तिथं म्हणलं येत असतील बरं मी काय तुला काय तुला माहिती झालं का गावात चोरी झाली आहे? हा ते मंदिराचं ना हा? हा मग मला ना पांड्या भेटला होता हा पांड्या मला सांगत होता पण मला खरं पटवलं नाही त्याचं हा ते बी लय वाईट झालं बरं का हा ना मुकुट चोरी आलं देवाचं लय महागाचा होता म्हणे वर्गणी काढून मग गेला. 5-7 लाखाचा होता मग अरे मी बैल ओपन 3,000 रुपये वर्गत होती ना बैल ओपन बैल ओपन 3,000 रुपये दिले होते बाप. आता गावचं काम राहतं ना गावचा देव आहे ना परत घरी पैसे काढले होते मग यायला तसं कोण असेल रे चोरी करणार हा ना चांगला भेटी बात येऊ जर तुला सांगतो जर सापडला ना बस सांगतो सोम लय पाय खाली तुडील लय मारायचा असं सॉक्स असं खाली सांगेल पाय हं? सॉक्साने सांगेल हा सॉक्स आणि हाणायचा हा असा तोंडात सॉक्स कमवायचा direct. हा हा लय हाणायचा मी तर लय हाणल भाऊ मी तर 4-5 पोरं गोळा करूनच घेऊन जाईल हा बाकी काय म्हणता काय नाही आता निघालं म्हणलं घरी निघा हम्म. जेवण बिवण करा पाऊस उघडला आता हा जनावर चारा पाणी करायचं अजून हा हे बा हे पावसाचं कसं आहे घडीत पाऊस येतो घडीत ऊन पडत त्या पांड्याला काही काम नाही राहत काल ती इंडत राहते गावामध्ये काही ना काही 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 याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय याला सांग त्याला सांग ते आता निरपाऊस ठेवले तुला काय माहिती झालं का तुला काय माहिती झालं का कोणाला काही सांगत राहते आता झाली चोरी सापडत चोर पुढे जाते बरं का नाही अहो, पण त्याला पण चिंता पडली असेल गावात चोरी झाली एवढी मोठी ते पण मंदिरात झाली हा मग सोन्याची त्याच्या घरी झाली असती परवडली असती पण मंदिराची नव्हती व्हायला लागत
हा पण जाऊ काय द्या म्हणता मला? मग कोणलाही वाटतं आपल्या गावची चोरी नाही झाली पाहिजे. आपलं गाव प्रतिष्ठित गाव आहे. हो नाही नाही देवस्थान आपलं कुठं आहे? मग किती लांब लांब लोक येतात तिकडं मग किती दर्शन- लांब दर्शन- येतं मग. तो मुकुट पाहायला खुश होते बरं का. मुकुट पाहिजे लोक म्हणतात बाबू हो या गावाकडे किती भारी. सोन्याचाच बोट घालत्या काय मुकुट आहे म्हणत्या मग? सोन्याचा. बरं, चला बरं, चल येऊ का. मस्त उगायला पाहिजे बुवा. पावसाळा आलाय मस्त इटा भिजल्या आयला काय ते. ओ स्वाती वहिनी इकडे 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 कुठे चालल्या मी का हा? जावा कुठतरी आता का बरं असं रस्त्याला हिंडू राहिले हिंडाव कधीतरी काय हा? म्हणतो. काय चाललंय अरे काम आहेत आता काही काम धंदे नाही का तुझ्यासारखे टवाळके मारत फिरतो का मी. आईला जे ते मला रिकामा समजत आहे. तू हे रिकामाच आहे. पाहिलं नाही का इटा झाकीतोय झाड लावलं मस्त. काय मोठं काम केलं झाड लावणं हे चांगलं आहे पण ते झाडाला जरा काहीतरी नाही. आपण गावात राहतो पूर्ण झाडं लावायची गरज आहे. खड्डं करायचं आणि खड्डा झाडं लावायची ना. ते उपटून नाही त्या खड्ड्यातलं हे रातचे मी घरात कोण काय उपटून नाही. अहो, म- डोक्यात जाऊ नको माझ्या डोक्याला मुंग्या आलेला एकदा. डोक्याला मग घ्या हा. कुठे आता का माझ्या डोक्यातला वाघ काढतो का. मुंग्या आल्या ना म्हणे मुंग्या कुठं दिसती नाही. अरे येड्या मुंग्या आल्या म्हणजे डोक्यामध्ये झिंझिन्या म्हणा ना मग झिंझिन्या हा, झिंझिन्या. मुंग्या शिकेल तेवढे उकेल तुम्ही. तुमच्या गावातल्या लोकांसोबत राहून राहून तर आणखी हुकली रे मी. अहो, काय म्हण डोक्याला मुंग्या आल्या. मला एक सांग त्या बाबूरावला कसला माझा आला रे एवढा. हा. अहो आता मला भेटलं तिथं याच्यापाशी म्हणलो बाब्या राम राम ए म्हणतो आपल्याशी नीट बोलायचं. काय म्हणलो काय झालं लईच माझा येईल दिसतोय. मला म्हणतो काय माहितीये का आपला दिवस बदलले म्हणतो आता आपल्याला काही घेणं नाही राहिलं कोणाचं. वहिनी तुम्हाला माहित झालं का काय? अहो गावातलं सोन्याचं मुकुट गेलं देवाचं हा ना रे मी आता गेली होती तिकडं. चोरलं म्हणे कोणी. मला त्यांनी वहिनी सांगितलं. मला डाऊट येऊ राहिले तुम्ही काही म्हणा तुला सांगू का लोकांना लाजा कसं वाटत नाही देवाच्या लोक मरू द्या मला डाऊट भाभेवची येऊ राहिलाय. त्याला माज आलाय पैसा आहे म्हणतो माझ्याकडं. मुकुट चोरून पैसे तर नाही आणले. मला तेच वाटतंय बाबांनी हा? मुकुट चोरला असणार आहे आपल्या देवीचा. हा? कारण ही रिकामी उद्योग बाबाच करू शकतो कारण तो तिथे रात्री 12 1 वाजेपर्यंत हा मंदिरात जुगारही नाही खेळायला जातो. जाते तिकडे मंदिरात नाही जात जुगार खेळायला तिकडे बाजूला बसेल राहते नाही का तिथे. दुसरीकडे जातात ते. नाही नाही तिथंच राहते ना ते अंगून बसेल मंदिराच्या माग मग नादवतो जुगार खेळायला आणि मंदिरात येऊन झोपून घेतो. बरोबर. त्याला घरी झोपायला जात नाही तो मला तरी वाटतं. 24 तास तिड पडेल राहतो. अहो आणि त्याला एवढा अचानक माज पण आलाय आपल्याशी कसा बोलायचा गाय छापला इजित राहायचा. काम करते मला तिथंच मी पोलिसांना पोलिसांना फोन लावणार होते. करून ऐका ना पण पहिले आपण डायरेक्ट बाब्याकडे जाऊ ना विचारपूस करू आपला जवळचा माणूस आहे परत नाही, असेल नाही, ऐका. अहो नका बाबाचं नका त्याच्या सांग. जीवनाचे हॅलो आईला वहिनी तुम्ही नमस्कार अंजनेरी गावातून बोलते. हो स्वाती वहिनीच बोलते. ऐका ना साहेब आपल्या गावामध्ये ना देवीचा मुकुट चोरीला गेलाय आणि आम्हाला संशय आहे ना गावातल्याच एका माणसावर आहे. हो आलेत का तुम्ही. हो बरं बरं ठीक आहे येतो आम्ही तिकडे. हा आपण बाब्याकडे चला पहिले नका ना त्याची माणूस आपला पोलीसवाले आलेत मंदिराजवळ. ते मरू तो बाब्याकडे चला बाब्याला कबलू असेल तर गपचीप देऊन टाक म्हणाल कशाला एरीस त्याला आयुष्य वाया घालवायचं आपला माणूस आहे. बसा. चला असेल बरं वहिनी हा बाब्या अख्खा गाव शोधलं नाव हे फरार तर नाही झाला गाव सोडून. अरे हे इथं बसलेलं आहे. बाबूराव काका हा काकाच म्हणायला लागला आता. काका म्हणला. मग आता काय करू काय हे बरं. मगाशी तुम्हाला म्हणला बाब्या म्हणायचं नाही डायरेक्ट काका म्हणलो बरोबर आहे. आता काय करू. बरं बाब्या ऐक बाबूराव, हो ऐका ऐका हे बघा, भाऊ, पहिली गोष्ट जे काय मला असेल ते. तुमच्यासोबत बघायची पण इच्छा नाही आणि तुमच्याशी बोलायची पण इच्छा बरं, नाही. जा ना, तुम्हाला कोण ते थांबवलं? काय तुम्ही माझ्याजवळ अरे, आले. तोंडात काय घाल रे. ऐका 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 जे काय असेल हा. ते पोलीस स्टेशनला जायच्या आधी आम्हाला कबलून टाक बुवा दोघांना. पोलीस स्टेशनला मग काय बदल. आता काय तुला बदल? एवढा माझा आलाय ना हा. तो काय ना आलाय तो आम्हाला दोघांना समजलाय. म्हणजे ते गावाला समजायच्या आधी आम्हाला दोघांना सांगितलं हा. तुला मार्ग काढू काहीतरी वाचवायचा. आणि तुम्ही काय म्हणता पोलीस स्टेशन आलं हा? म्हणजे मी कबूल होईल काय गोष्टी वहिनी सांगा काय केलं. पोलीसवाले मंदिराजवळ आलेले. मग काय करायचं खरं खरं सांगायचं येऊ दे ना. तुमच्याकडे एवढा हा पैसा आलेला आहे हा. आणि गावातल्या मंदिरातल्या मुकुटची चोरी झालेली आहे सोन्याची. हा झाली सर हा मग ते नक्की कुणी चोरलं. मला काय माहित. 2 दिवसात बाबराव. पत्ते बित्ते खेळणं बंद बाबराव. झालं. बाप्पा ते झाले खेळणं बंद झालं. हा.
हो पोलीस आलते ना पत्ते बाबूराव. बाबूराव हा. आम्ही दोघच तुला वाचू शकते हे तुला माहिती. अरे पण आई. ए तू तेव्हा असं फोन बोललो येऊ का राहिला नाही सांगू ना? पोलिसांचा फोन येऊ हा? ए कट करतो नंतर फोन. उचलू तो तू कबूल आयला पाहतोय पाय कसा माय ग येते वहिनी याला गम न पस्तावाई. पण बरं काय कर ए पर्या काय? अरे पोलीस स्टेशनला शिळ्या भाकरी सुद्धा भेटत नाही. तुम्हाला माहिती का असे शिटत हा. दांड्या दांड्यानी हा पिठलं भाकरी खायला विचारत बी नाही बिन बर्फाच्या लादीवर झोपीत्या. खाली लादीवर झोपीत आणि त्याच्यावर एवढंच नाही अशी कुठे त्या चांगले चांगले तोंड उघडता तुमची तर कुठंच काही राहणार नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला नाव कसं काय घेऊ राहिले मग तुमच्या बोलण्यातच कळतो एवढा माज आणि हा. हे गोष्टी तुम्हीच करू शकता गावात एवढं Daring कोणात नाही. कोण नाही करू शकत. हा का? म्हणजे मी चोऱ्या करतो बघ. आम्ही असं म्हंटल का मग आता तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले ना. केलं असेल ना आता कबूल करा बाबूराव रिकामा डोक्यात जायचं काम अरे करू नका. काय लोक तुम्ही येडे रे. म्हणजे गावातले बाई, अरे बैला वापर मी 3,000 ओरगत दिली होती मोकळी द्यायला. तुम्ही दिले असं पण आम्हाला खात्री नाही का तुम्ही चोरी केली मंदिरामधली बाबराव कबूलू या ना अहो नाही का आमच्या काय या बरं, ऐका ना. काय? रिकामा डोक्यात जायचं काम करू नका गावाचं पूर्ण इज्जत दावेला लागलेली खरं सांगा गावातली चोरी कोणी केली अरे मी आता कष्ट करतोय उत्पन्न काढतोय तांबटीला येतो कोबीला येतो फुलावर येतो मला मोकर पाहिजे राहिला मला काय करायचं चोऱ्या अरे करून? घाल रे याला एखाद्या ड्रमामध्ये नाही बाबा. करून फ्रीज मध्ये घालू याला आमच्याकडे कबूल आला तर आम्ही गपचिप तो नेऊन ठेवू तिड तू नको डोक्यात जाऊ. ऐका ना जर का तुमच्यावर चोरीचं आळा जर क्लिअर झालं गावाच्या बाहेर आहे ना अख्खं माय बाप बायको सगळं घ्यायचं गावाच्या बाहेर निघायचं बिलकुल गावात थांबायचं आरोपी तवा ना आरोपी म्हणजे मला 100% गॅरंटी चोरी तुम्हीच केली मग गाय छापला इजित माणूस डायरेक्ट आज लाखाच्या तेव्हा मी तुम्हाला भागात. सांगतो मला देवाने काहीच कमी करेल नाही मी काही कुठे चोरी करीत नाही किंवा काहीच नाही पांढराची शपथ घेऊन सांगतो तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो मी चोरी करेल नाही. म्हणजे आम्हाला मार आम्हाला मार बुवा. माझं नाव घेऊन राहील म्हणजे काय म्हणजे माझ्या कोणी बोलणी येऊ राहिले मला बी तुम्हाला बी वहिनी. हॅलो बोला ना साहेब काय सांगता पकडलं गेलं का कोण आला तो गंगाराम गांग्या ठीक आहे ठीक बरा बरा चेस हे पांड्या. गांग्या गंग्या होता नाही बरा 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 बाबूराव हा बरं तुम्ही माझं नाव घ्या पटत तुम्हाला झाली बा बाबराव, चुकी जाऊ चूक दे झाली हो. खरंच चूक झाली काय चूक झाली असं कोणाचं नाव नाक घेऊ बरं झाली चुकी आमची जाऊ दे मी डायरेक्ट शेतीत मुक्त यायला लागले मला जाऊ अहो, जाऊ चुकलं हो बाबूराव पण असं वाटलं ना नेहमी तुम्हीच मंदिराजवळ राहता म्हणून तुमचं नाव ते घेते पत्ते काढायला राहतो तुम्ही अहो नका जात जाऊ नका जात जाऊ बाबूराव तुम्ही चांगली माणसं आहे आम्हाला माफ करा परत नाही होणार. जाऊ दे जाऊ दे पण मी तेव्हा ते बोलले झाले बाहेर पाठ बाबूराव काय चव घाली त्या घाण अहो तुम्ही कसे बोललेच होते अरे, काय पांडे, उचले का बाहेर ना? काय रे पाठ पाड हात लाव पायला हात काय लाव रे बाबा ए बोलले झाले का काय ए काही बोलतो पण याच्या पुढे असं नका रे भाव आरोप करू नाही नाही खरी हं? बरं, झाली चुकी आमची. झाला पण तुम्हाला. म्हणला, ए बाळ, पैसा पाणी भरपूर झाला भरपूर लय झाला ना? उत्पन्न दिले मला लय गर्वाचे घर कधी खालीच राहत आहे लक्षात ठेवा. निमगाव का आम्हाला वा काही निमगाव चला जाते मी घरी तुम्ही 400 रुपये बायला रोज देता मी 500 रुपये देतो बायला खरंच पैसे आले पण तांबडे पैसे झाले मला 13 लाख रुपये झाले तांबडे 13 लाख आंबाट्याचे हो तुला दारू प्यायची का मला सांग नाही नको बाबा तरी मला काय होईल तुला दारू पाहिजे वाटतं. नको नाही? एक काम कर हा. मावल्या वावरात तांबाटे लावी तुम्ही हा हाला हाला चल येऊ का तो लावले भावने राहणार हा? तो तांबट लावले भावने राहणार त्यावेळेस मी नाही लावणार आईला जा चांगली बनवती बा हा, बस. जे बाबराव करेल मालिक ते तुला कधीच करायचं नाही काय भाऊ चोरा चारा करतात बघ गावाचं कसं आहे, हा पण जेव्हा तू साक्षीला रे बाबा बरं झाला तर त्याच्यावर गेला आळ बिचारा तो झाला पैसा आला नाव आरोप आला चाल वगैरे गावात जेवण झोपून द्या